टाळ्या वाजवा यांच्यासाठी पण. तुम्हाला पण हो रिक्वेस्ट करेल, 2 शब्द बोला प्लीज. रसिक माय बापू नमस्कार. अनिकेतने जसा सांगितला प्रवास तसाच माझाही आहे. आणि करण सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की मी कॅमेऱ्यातून बोललोय तसंच आम्ही शब्दांमधून बोललेलो आहोत. आम्ही थोडी बदमाशगिरी केलेली आहे ती पाहायला नक्की यायचंय 26 सप्टेंबरला. मित्रो, एक छोटासा व्हॉट्सअपवर मेसेज आला की आम्हाला सिनेमासाठी एक आयटम सॉन्ग लिहून हवंय. माझी आणि सरांची अजिबात ओळख नव्हती, कुठूनही आमचं कनेक्शन नव्हतं. हा मेसेज बघून मी सरांच्या ऑफिसला भेटायला गेलो. माझी गाण्यांची फाईल समोर ठेवली. आमचे चित्रपट महामंडळाचे समोर मेघराज राजे भोसले सर आहेत. या चित्रपट महामंडळात मी रजिस्टर केलेली गाण्यांची फाईल समोर ठेवली. सर म्हणले गाणी चांगली आहेत, लिखाण चांगलं आहे, पण आमच्या सिनेमाला एकही गाणं सूट होत नाहीये. हरकत नाही म्हणलं, मला सिनेमाची गाण्याची सिच्युएशन सांगा, मी तुम्हाला लिहून देतो. 8 दिवसांचा अवधी घेतला. सरांनी मला सगळा क्रायटेरिया दिला, या पद्धतीने गाणं हवंय. तर सगळं काही ऐकल्यानंतर मी 8 दिवसाचा वेळ घेतला आणि 2-3 दिवसात गाणं लिहून झालं. रात्री 1:30 वाजता गाण्याचे शब्द सुचले, झोपेतून उठलो आणि डायरी घेऊन लिहिली. आणि 2 दिवसानंतर सरांना भेटलो. ते गाणं होतं टच कर टच कर. आणि या गाण्याचे शब्द त्यांच्या काळजाला टच झाले आणि मला सिनेमाची सगळी गाणी लिहिण्याचं, दोन्ही गाणी लिहिण्याचं भाग्य मिळालं. एक छोटासा गीतकाराला त्यांनी मला या पडद्यावर आणलेला आहे. तेव्हा मी जगदीश रघुवंशी सरांचे आणि संपूर्ण टेक्निशियन टीमचे, कारण हे टीमवर्क आहे, संगीतकार आहेत, अरेंजर आहेत, त्यानंतर गायक आहेत, सर्वांनी माझ्या शब्दांना योग्य तो न्याय दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपण रसिक मायबाप याला भरभरून प्रेम द्याल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. असा जोश आपला चित्रपट बघा, चित्रपटगृहामध्ये नक्की बघायला या. मस्ती कुणाची पण असो, मस्ती फक्त. उपस्थित सर्वांचे सर्व मनपूर्वक धन्यवाद. थोडासा प्रवास सांगतो गाण्याचा, सरांची परवानगी असेल तर. पहिला सर्व चित्रपटाचं पहिलं आयटम सॉन्ग करायचं ठरवलं होतं आणि आयटम सॉन्ग माझ्याकडे होतं. टचकर मदन सरांनी खूपच उत्कृष्ट लिहिलं होतं. चाल लावायला जास्त कठीण काम झालं नाही मला. आणि त्याच्यानंतर ट्रॅक बनवला गेला झैर सरांकडून. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी ट्रॅक तयार केला. अभिजित सराफ सरांकडे रेकॉर्ड झालं गाणं. आणि जसं आम्ही स्टुडिओतून बाहेर पडलो, जस्ट चहा प्यायला आम्ही सगळे थांबलो होतो एका ठिकाणी, तेव्हा जगदीश सर मला म्हणाले आपलं पुढचं सॉन्ग एक रोमॅन्टिक, ते पण सर तुम्हीच करायचं. तर तेव्हा आम्हाला गाण्याची पावती मिळाली होती की टचकर चांगलं झालंय थोडक्यात. तर त्याबद्दल सरांचे खूप मनपूर्वक धन्यवाद. बत्तीच झाली बघ ना गुल, हे राही ना माझी बॉडी ही कुल. बत्तीच झाली बघ ना गुल, हे करंट तुझा ग पावर बाज, माझी बॅटरी कर ग फुल. हे प्रेमाची खेळ 2020 चल तयार आता तू पिच कर. इमेज दावते, व्हिडिओ दावते, माझी गॅलरी खोलते भरभर. अरे टच कर टच कर टच कर टच कर, स्क्रीनला माझ्या टच कर.
स्वागत. सर्वात आधी खूप मनापासून या सगळ्या टीमला माझ्याकडनं म्हणजे संदीप पाटीलकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि बदमाश या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला, पोस्टर लॉन्चला एका बदमाशला बोलवलं त्याबद्दल. पण ज्या बदमाशवरती म्हणजे माझं मी स्वतःलाच बदमाश म्हणतोच नेहमी, काय मी आहेच आहे. आणि पण ती बदमाशी आहे ना ती सगळ्यांना खूप आवडते, म्हणून आज 40 वर्ष झाली या फील्डमध्ये टिकून आहे. त्यामुळे अजून मी असेच बदमाशगिरी करत राहणार. पण आता जसं मॅडमनी सांगितलं की हा एक मराठी चित्रपट आहे, एका मराठी माणसाने केलाय आणि मेन म्हणजे पुणेकरांनी केलाय. त्याबद्दल मी सगळ्या पुणेकरांना विनंती करीन की आपल्या फॅमिलीसह, आपल्या मित्रपरिवारासह हा चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही पहा. आणि म्हणजे आज आम्ही खूप स्ट्रगल करून पिक्चर तयार केलेला आहे, परंतु म्हणतात ना लेट पण थेट, त्या टाईप हा चित्रपट होणार आहे. म्हणजे इतकी सुंदर स्टोरी आहे आणि स्टोरी आमच्या सरांनी लिहिलेली आहे आणि अभिषेकनी इतकं छान त्याच्यात काम केलेलं आहे. अभिषेकच्या आईचं कॅरेक्टर मी या चित्रपटात केलेलं आहे. तर आता येतोच 1 सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट, तर तुम्ही नक्की मोठ्या संख्येने ह्या चित्रपटाला भरभरून दाद द्या. तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या नातेवाईकांना, सगळ्यांना सांगा, कारण की हा चित्रपट एका मराठी माणसाने केलेला आपल्या पुण्यातला चित्रपट आहे आणि पुण्यात त्याला खूप सगळ्या थिएटरला आपल्याला भरपूर यश आलं पाहिजे. आज आमच्या चित्रपटाला प्रोड्युसर म्हणजे तसं प्रत्येक चित्रपटाला प्रोड्युसरचा प्रॉब्लेम हा असतोच, आम्हाला सुद्धा खूप आला. तर आम्ही पै गोळा करून हा चित्रपट केलेला आहे. म्हणजे ते म्हणतात ना वर्ल्ड रेकॉर्ड, तसं आमचं वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं की इतके सारे प्रोड्युसर आम्हाला मिळाले आणि सगळ्यांनी हातभार लावून हा चित्रपट आम्ही पूर्ण केलेला आहे. तर खरंच खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात सर तुम्हाला. रघुवंशी सर खूप छान मेहनत घेतली, म्हणजे सरांनी वयाचं भान सगळं सोडून देऊन इतके ते दिवस रात्र मेहनत करत होते. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी अभिषेक आणि शुभम यांनी सुद्धा खूप साथ दिली आणि खूप छान चित्रपट केलेला आहे. तर सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आणि सगळ्या कलाकारांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते आणि हा चित्रपट नक्कीच भरपूर यश कमवेल अशी मी अपेक्षा बाळगते. नमस्कार, मी केतकी माटेगावकर. आत्तापर्यंतची सगळी गाणी तुम्ही माझी ऐकलीत, पसंतही केलीत आणि खूप छान रिस्पॉन्स दिलात. असंच एक नवीन गाणं मी तुमच्या सगळ्यांकरता घेऊन येते. एक रोमॅन्टिक गाणं मी नुकतंच गायलं बदमाश या फिल्मकरता. ही फिल्म रिलीज होतीये 26 सप्टेंबर 2025ला. ह्याचे दिग्दर्शक आहेत जगदीश रघुवंशीजी आणि हे गाणं खूप गोड आणि रोमॅन्टिक गाणं आहे. हे कंपोज केलेलं आहे अनिकेत नलावडे यांनी आणि शब्द आहेत मदन धायरे यांचे. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस फिल्म. हे गाणं खूप छान आहे, मी गाताना खूप एन्जॉय केलं. त्यामुळे हे गाणं ऐका, व्हिडिओ बघा आणि आवडलं तर भरपूर शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. त्यामुळे ही फिल्म बदमाश नावाची फिल्म आहे जी रिलीज होतीये, मी म्हणलं तसं 26 सप्टेंबरला. ही फिल्मही बघा, भरपूर प्रेम द्या या फिल्मला आणि माझ्या या फिल्मला खूप उंच उंच उडू पंख खुले सोडू, उंच उंच उडू पंख खुले सोडू, घालू आकाशाला गवसणी, साजणी ग माझे साजणी, साजणी ग माझे साजणी. बंध सारे तोडू जीव जीवा जोडू, बंध सारे तोडू जीव जीवा जोडू, करू स्पर्श पुण्यांतर मना, साजणार माझ्या साजना.